गेल्या काही दिवसांपासून हिंदुत्वाची प्रखर भूमिका घेणारे संग्राम जगताप लवकरच भाजपमध्ये प्रवेश करतील असा दावा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केलेला आहे। तसंच अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारा राहिली नसल्याचा टोलाही त्यांनी हाणलेला आहे। 2029ला संग्राम जगताप हे दादांच्या पक्षातून लढतील असं मला वाटत नाही। ते भाजपमधून लढणार आहेत आणि जसं संग्राम जगतापांच्या बाबतीत भाजपने एक जाळी पसरली होती त्यात ते आता अडकलेले आहेत आणि 29ला संग्राम जगताप हे भाजपमधून लढतील। त्यामुळे बीजेपीचे नेते 100% संग्राम जगतापाला पाठबळ देतील, कारण येत्या काळामध्ये ते भाजपमध्ये प्रवेश 100% करतील आणि फक्त संग्राम जगतापपुरते हा विषय राहणार नाही। येत्या काळामध्ये अजितदादांचे अनेक आमदार आणि एकनाथ शिंदे साहेबांचे अनेक आमदार भाजप हळूहळू आपल्याकडे करेल आणि येत्या 2029ला स्वबळावर भाजप तिथं लढेल। त्यावेळेस या दोन पक्षांसाठी खूप वेळ ही जाऊन गेली असेल असं वाटतं। तुम्ही ॲक्शन घेत नाही, तुम्हाला फक्त नोटीस पाठवून होत नसतं, तुम्हाला कुठंतरी त्या आमदारांचं तुम्हाला पक्षातून काढून टाकावं लागेल, तो व्यक्ती आमच्या पक्षात नाहीच असं कुठंतरी तिथं सांगावं लागेल। जोपर्यंत तुम्ही कडक कारवाई करत नाही, जोपर्यंत तुम्ही आमदारकी तिथं घालवत नाही, तोपर्यंत लोक तुमच्यावर विश्वास ठेवणार नाही। नोटीसेस बऱ्याच लोकांना मिळत असतात, दिल्या जात असतात, पण त्यातून काही होत नसतं। एक कडक संदेश जोपर्यंत देत नाही तोपर्यंत आपल्याला हेच समजून घ्यावं लागेल की या पक्षामध्ये शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार हा नाही आहे।